आता 24 तारीख जवळ येत आहे। उद्या का परवा 17 तारखेला जरांगे पाटील आता नवीन आंदोलनाची घोषणा करणार। अशा याच्यात माझं असं मत आहे का सरकारनं काल मी फोनवर बोलल्याप्रमाणे जरांगे पाटलांनी सर्व सांगितलं का आतापर्यंत काय झालं ते सुद्धा अहवाल दिला नाही। जे काही ठरलं होतं त्याचं लेखी सुद्धा पत्र दिलं नाही। वास्तविकता सरकारनं काम चांगलं केलं असलं तरी त्याची वास्तविकता आणि त्याचा लेखी स्वरूपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष आम्ही पाहतोय मराठा समाज बांधवाचा आहे। आणि यामध्ये स्पष्टता त्यांनी सांगितलं का किती दाखले नोंदी सापडल्या, काय केलं, शिंदे समितीनं काय काम केलं, याचा अहवाल मला वाटतं आजपर्यंत आज संध्याकाळपर्यंत सरकारनं दिलं पाहिजे। आणि जे आपण तितके गुन्हे मागे करण्याच्या संदर्भात जे गुन्हे मागे होऊ शकतं ते लगेच तातडीनं केले पाहिजे, ही त्यांची मागणी होती। त्या संदर्भात सरकारनं जर पावलं उचलले नाही, मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत पावलं उचलले पाहिजे। आणि मग आम्ही जो शब्द दिला, मी माझ्या मतदारसंघात किंवा अमरावतीत खरं तर मराठा कुंभी आहे, पण मराठा असं एकही नाही, सगळे ओबीसी आहे। माझ्या मतदारसंघात सुद्धा सगळे ओबीसी असताना सुद्धा आम्ही ज्या उद्देशातून जरांगे पाटलांना भेटीला गेलो होतो, फक्त भेट द्यायची म्हणून गेलो होते। आणि अशा वेळेस त्यांची तब्येत अतिशय वाईट अवस्थेमध्ये होती आणि म्हणून आम्हाला वाटलं होतं का त्यांचं उपोषण सोडलं पाहिजे, त्यांचा जीव वाचणं फार महत्वाचं आहे। अशा भूमिकेत आम्ही ती भूमिका तिथं निभावली। त्यावेळेस आम्ही काही शब्द दिले होते, ते शब्द पाळण्याचं काम कदाचित आमच्यावर येऊ शकतं। आणि मग सरकारला मुद्दाम मी सांगतोय का आपण जे काही मध्यस्थी केली, त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे। आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार। इतक्यासाठी खरं तर याच्याने आपण मीडियासमोर आलो।